तो वंदे मातरम. आजचा नेहमी आपल्या मनात जाणवणारा नकारात्मक भाव म्हणजे गिल्ट. ज्यावेळेस बॉडीची एनर्जी चेक करण्यात आली, की प्रत्येक नकारात्मक भावनेमध्ये बॉडीची एनर्जी किती डिस्टर्ब होते, ऑरा चेक करण्यात आला. तर जेव्हा कधी गिल्टचा भाव मनात येतो, अपराधीपणा मनात येतो, बरोबर? किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला दुसरं, शेम. शेम आणि गिल्टमध्ये थोडा फरक आहे ऍक्च्युली. शेम म्हणजे लाज वाटणं आणि गिल्ट म्हणजे अपराधीपणा बाळगणं. बरोबर. पण हा गिल्टचा भाव ज्या वेळेस कधी मनात येतो, गिल्ट आणि शेम, शेम नंबर एकला आहे ऍक्च्युली आपला ऑरा डाऊन करण्यामध्ये, लाज वाटणं. आणि गिल्ट त्याच्यानंतर येतं. आपल्याला वाटतं की क्रोधामध्ये, भीतीमध्ये आपला ऑरा डाऊन होतो, पण नाही आहे तसं. मी कधीतरी ती इमेज शेअर करेल तुम्हाला. तर गिल्टमध्ये सेकंड नंबरला आपला ऑरा पूर्ण डाऊन होतो. म्हणजे गिल्टमध्ये कधीच जायचं नाही, असा त्याचा अर्थ होतो. येतंय लक्षात? मग गिल्ट म्हणजे काय? गिल्ट काय? अपराधीपणाची भावना काय? कधी-कधी आपले ध्येय साध्य करण्यासाठी, बरोबर? किंवा आपल्या गोल्सकडे पळताना आपण इतरांवर वेळ खर्च केला नाही. आपलं काम, आपलं वर्क याच्यावर फोकस करत बसलो. किंवा आपण काहीतरी चुकलोय असं वाटणं. तो चूक असू नसो, पण आपणाला वाटतं. म्हणजे आता एखाद्यानं चूक केली, गुन्हा केला, पण त्याला त्याचं काही वाटत नाही, गिल्ट नाहीये. तर मग त्याला काही फरक नाही पडत. म्हणजे तुम्ही चुका करता का नाही करता याचा गिल्टशी काही संबंध नाही. तुम्हाला तो गिल्ट वाटतो, हा भाव आहे. येतंय का लक्षात मी काय म्हणतोय ते? म्हणजे गिल्ट हा मनातला भावना आहे. याचा अर्थ तुम्ही चूक केलाय असं नाही. आणि मग गिल्ट ज्यावेळेस मनात येतो, त्यावेळेस आपली पुढची कामं थांबतात. कारण आपलं मन आपणाला खात राहतं. आपण थोडंसं शेमविषयी बघू. शरम, लाज, कारण हा साधारण थोडासा स्वतःच्या मनामध्ये लागणाराच भाव आहे. कधी-कधी आपणाला एखाद्या गोष्टीत अपयश मिळालं, की तिथं शेम वाटतो. लाज वाटते स्वतःची. बरोबर आहे. आपणाला जे काही अपेक्षित आयुष्यात करायचं होतं, ते केलं नाही, झालं नाही. असं झालं की स्वतःच्या क्षमतेबद्दल लाज वाटते. स्वतःच्या यशाबद्दल लाज वाटते. आलं लक्षात? म्हणजे आता समजा एखादा व्यक्ती आहे, की एज खूप झालेलं आहे, पण त्यानं स्वतःच्या काही गोष्टी घेतल्या नाहीत आयुष्यात. काही जे सिंगल लोकं असतात, त्यांना शेम वाटू शकतो. आहे ना? की बाबा आपण एकटेच आहोत. ज्यांचं लग्न केलं नाही, त्यांना वाटणार नाही शेम. पण ज्यांचं लग्न झालं नाही, त्यांना शेम वाटू शकतो. येतंय का लक्षात? म्हणजे घटना एकच आहे, की नॉट मॅरीड. पण शेम आहे ज्यांनी स्वतः डिसिजन घेतलेला आहे. आणि शेम नाहीये, ज्यांनी स्वतः डिसिजन घेतलाय तिथं शेम नाहीये. पण ज्यांना इच्छा आहे, पण झालं नाही. शेम हा अनेक वेळेस आपला अनेक लोकांसमोर अपमान झाला, आपल्याकडून काही चुकलं, हां, की आपल्याला लाजल्यासारखं होतं. बरोबर ना? कुठल्यातरी एखाद्या कार्यक्रमात आहोत आणि काहीतरी आपल्याकडून चुकून घडलं काही. त्यावेळेस आपल्यामध्ये शेम वाढतो. या सगळ्या गोष्टी घडतात. आता यांना काय माहिती का? पहिली गोष्ट म्हणजे गिल्ट किंवा शेम हे आपण क्रिएट केलेल्या भावना आहेत एवढं लक्षात ठेवायचं. बेसिक आपण गिल्टवरती जास्त फोकस करणार आहोत. मग आपण चुकलो वाटतंय ना, आपल्याला जे वाटतं चुकलं, तर तिथं सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं, की आपलं चुकलं नाहीये. आलं का लक्षात? एखाद्या तरुणाला वाटू शकते, की आपण या मुलीशी लग्न करून चूक केली. बरोबर. म्हणजे तिचं याला अपराधीपणाची भावना आहे. चूक होणं आणि अपराधीपणा याला इथं अपराध नाहीये. हा काही तिला जजमेंट देऊ शकत नसेल, कमिटमेंट देऊ शकत नसेल, तर गिल्ट तयार होतो. आपल्याला जे काय वाटतंय, की आता मुलाला मारलं, बरोबर? नवऱ्याशी भांडणं झाले, बायकोशी भांडणं झाले किंवा एखाद्या स्टाफला आपण जोरात ओरडून बोललो.
तर त्या चुकीचा आपल्याला जो गिल्ट वाटतो, तो गिल्ट बेसिकली पहिली गोष्ट तर विचार केला पाहिजे, की हा गिल्ट हा आपल्या मनात जो भाव तयार झालेला आहे, त्याची काही आवश्यकता नाही. कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये, तत्कालीन मनस्थितीमध्ये घेतलेला निर्णय हा चूक असू शकत नाही. लक्षात आलं का? तत्कालीन परिस्थिती म्हणजे त्यावेळेसचं सिच्युएशन. मुलगा अभ्यासाला बसत नाही, ही सिच्युएशन आहे. आपली मनस्थिती आहे की राग येतो. मग त्यावेळेस झालं ते किंवा त्याच्या अभ्यासाच्या चांगल्यासाठी आपण वाद घातला म्हणून ते झालं. मग त्याला आपण चूक म्हणू शकत नाही. ती त्यावेळेसची गरज होती. बरोबर? त्यावेळेसची गरज होती. हे आधी पहा, तुम्हाला गिल्टमधून आधी बाहेर पडायचं. मग त्याच्यावर काय ऍक्शन प्लॅन करायचा, ते खरंच चुकलं असेल तर कसं सुधारायचं हा भाग वेगळा. आधी आपल्या मनातून बाहेरून काढून टाकायचे की येस, ऍक्सेप्ट करायचंय, स्वीकारायचंय की हा बाबा माझ्याकडून हे त्यावेळेसच्या परिस्थितीत माझ्याकडून झालं. ठीक आहे. म्हणजे नकारात्मक विचारांना कॉन्शियसली थोडंसं पॉझिटिव्ह करायचं. आता ज्यावेळेस आपण काहीतरी आयुष्यात अचीव्ह नाही करू शकलो, आलं का लक्षात? ज्यावेळेस आपण आयुष्यात काही अचीव्ह नाही करू शकलो, त्यावेळेस आत्ममूल्य कमी होतं, गिल्ट वाटायला लागतं. मग काय करायचं? समजा झालेलं आहे आपल्याकडून, तर पहिली गोष्ट म्हणजे झालेल्या चुकांसाठी स्वतःला आधी क्षमा करा. मी काय सांगितलं, की येस माझ्याकडून चूक झाली. मी केलं. तत्कालीन परिस्थितीत, तत्कालीन मनस्थितीत ते करणं गरजेचं होतं. कदाचित एवढं करायला नको होतं, पण मी स्वतःला क्षमा करतो. या जगामध्ये सर्व आत्म्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट पुनर्जन्म नको असेल, मुक्ती पाहिजे असेल, तर आधी स्वतःला क्षमा करा. जे काय आपल्याला दुःख या जन्मात ज्या काही स्तरावरती थोडंफार दुःख वेगवेगळ्या 8 प्रकारच्या ऐश्वर्यामध्ये मिळत असेल, तर ते दुःख मिळायच्या पाठीमागचं मूळ कारण असतं, की आपण मागच्या चुकांना स्वतःला क्षमा केलेलं नसतं. येतंय लक्षात? आपण स्वतःला क्षमा करत नाही. अनकॉन्शियसली आपल्या मनामध्ये तो अपराधीपणाचा भाव राहतो. आणि मग तो आपल्या मनात असलेला अपराधीपणाचा भाव हा कॉन्शियसली समोर येऊन, अनकॉन्शियसली मनात असलेला भाव कॉन्शियसली समोर येऊन आपणाला प्रॉब्लेम क्रिएट करतो. आणि म्हणून आम्ही सांगतो सगळ्यात झोपताना सगळ्यांना, सगळ्या जगाची माफी मागायला सांगतात. क्षमा याचना करायला सांगतात. आम्ही सांगतो की आधी स्वतःला क्षमा करा. सकाळपासून दिवसभरात काय घडलंय ना, त्याच्यासाठी स्वतःला क्षमा करा. बरोबर? आणि भूतकाळाला सोडून पुढे जायचा प्रकार करा. मग आता याच्यासाठी काय करायचं? काही नाही. सिंपल छातीवर हात ठेवायचा. मी माणूस आहे. माझ्याकडून चुका होऊ शकतात. मी जे केलं त्याच्या पाठीमागं कदाचित माझा उद्दिष्ट चांगलाच होता. पण असं असलं तरी मी स्वतःला क्षमा करतो, माफ करतो किंवा माफ करते आणि स्वतःच्या चुका मी स्वीकारते. म्हणा, हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, की मी जे काही चूक केली असं मला वाटलं. काय मी जी काही चूक केली चूक केली त्याच्यामुळे मला अपराधीपणाचा भाव आलेला आहे. न? त्यामुळे मला अपराधीपणाचा भाव आलेला आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये आणि मनस्थितीमध्ये मी ते केलं. मी पण एक मनुष्य आहे. सगळ्या मनुष्याकडून चुका होतच राहतात. माझ्याकडूनही झाल्या. असं असलं तरी त्या चुकांना मी स्वीकारतो किंवा स्वीकारते. मी स्वतःला क्षमा करते आणि ज्या माणसाला या अपराधीपणामुळे त्रास झालेला आहे, तो मुलगा असो, मुलगी असो, पत्नी असो, पती असो, त्यांची मी मनातून क्षमा मागते. मला कृपया
मनातून क्षमा करा. तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण तरीही मी चुकलो. 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. क्षमा मागणं आणि स्वतःला क्षमा करणं. येतंय लक्षात? हो. आणि तिसरी क्षमा मागायची आहे. कोणाची मागणार? परमेश्वराची क्षमा मागायची. हे परमेश्वरा, परमेश्वराची. माझ्याकडून खरंच चुकलं. मला क्षमा कर. यानंतर अशी चूक होऊ नये म्हणून तूच माझी काळजी घे. बघा, आपण सगळ्या गोष्टी एकत्र केल्या. ज्याला त्रास झाला त्याची क्षमा मागितली, स्वतःला क्षमा केली आणि त्या परमेश्वराची क्षमा मागितली, की ज्याच्यामुळे की बाबा तू मला क्षमा कर. मला पश्चाताप होतोय. आता इथे हा शब्द टाकणं महत्वाचं आहे, की पश्चाताप. तुम्हाला सांगतो, जगामध्ये जेवढ्या काही रेमेडीज आहेत, आपल्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काढायच्या, सगळ्यात मोठी रेमेडी आहे पश्चाताप. कितीही पूजा अर्चा करा. मी बेसिकली तर कुठलं तरी कर्मकांड करून तुमचं माइंडमध्ये इन्व्हॉल्व न करता नुसतं कर्मकांड म्हणजे जिथं भावना, मन, विचार काही प्रोग्राम न करता नुसतं आपलं ओम स्वाहा, ओम स्वाहा, ओम स्वाहा असं करत असतील तर ते कर्मकांड झालं. ओके, कुणीतरी मंत्र म्हणतोय, कुणीतरी हे करतोय ना, आपण फक्त करतोय ते करायचं म्हणून. जिथं करायचं म्हणून करतोय ते कांड, हे कर्मकांड झालं. आलं का लक्षात? तुम्ही तिथं मन लावून केलात तर चांगली गोष्ट. पित्रशांती, त्रिपिंड दान करायला गेलात, श्राद्ध करायला गेलात आणि तिथे तुम्हाला त्या ज्याच्या नावानं श्राद्ध करताय त्याच्याविषयी तुमच्या मनात काहीही भावना नाहीये. कुठेही तुम्हाला त्यांची क्षमा मागावं वाटत नाही, त्यांना आठवण करावं वाटत नाही. तुम्ही फक्त ते काय ते करतात ना, पिंड पिंड. करून तिथं फक्त ते पिंड करून फक्त तिथं पूजा, होम, फट, स्वाहा स्वाहा करताय. कधीच फलित होत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. आम्ही श्रीमंतीच्या संस्कारमध्ये क्षमाष्टक लिहिलेलं आहे. आता त्याचं एक्सप्लेनेशन चालू आहे. ते होईल त्यावेळेस मोठं पुस्तक होईल ते. 8 प्रकारे क्षमा मागितल्या पाहिजे. तेव्हा तुम्ही सर्व कर्मातून मुक्त होता. आणि त्या क्षमा पण अशा डीप लेवलला मागितल्या पाहिजेत. मागायची म्हणून नाही, देवा मला क्षमा कर, असं नाही. म्हणून मी हृदयावर हात ठेवायला सांगितलं. मनुष्याचा हृदयावर हात ठेवला, की नको म्हटलं तरी तो इमोशनल होतो, कारण तो हृदयाशी जोडला जातो. आणि त्यावेळेस म्हणायचं, हे माझ्याकडून जे अपराधी, जे काही माझी चूक झाली ती त्या मनस्थितीत परिस्थितीत झाली, पण मला त्याचा गिल्ट आहे. मी स्वतःला क्षमा करतो. ज्या माणसाला माझ्यामुळे त्रास झालेला आहे, मी त्याची क्षमा मागतो. आणि हे परमेश्वरा, मी तुझीही क्षमा मागतो. मला त्याचा पश्चाताप झालेला आहे. मला क्षमा कर. आता हे बोलत असताना मॅडमला थोडं छान फील सर. झालंय. आपण म्हणजे या मुलाला उगीचच मागतो, पोरा मला माफ कर रे, मनातल्या मनात म्हटलं आणि त्यांना थोडंसं असं पाणावल्यासारखं झालं डोळे, आहे ना? छान वाटतंय सर. आणि हा. खरंच 4 दिवस झाले आपण एक एक शब्दावर एवढं मोठं मोठं अध्ययन घेतो. खरंच great. हो, क्षमा या शब्दावरती पुस्तक लिहितोय, क्षमाष्टक म्हणजे 8 प्रकारच्या क्षमा. केवढं मोठं आहे ते. आपल्याकडे सगळी अष्टक आहेत, क्षमाष्टक आहे. संकल्प घेताना अष्टापदी संकल्प आहे. आता अष्टापद सांपुटिक श्रीसूक्त साधना चालू केली, बरोबर आहे? असो, इथे सेल्फ कम्पॅशन मेथड ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे. आलं लक्षात? स्वक्षमा भाव हा महत्वाचा असतो, बरोबर? सगळ्यांना कदाचित ते ऍक्सेप्ट होणार नाही. कुणाला होईल, कुणाला नाही होईल, है ना? कधी कुणाला त्याच्यामध्ये ईर्षेची भावना येऊ शकते. पण लोक स्वतःला ओळखणं म्हणजे सर, आणि क्षमा स्वतःला मागायची समोर. हॅलो. क्षमा समोरच्या माणसाकडे मागायची, आपल्या मनात मागवायची, मनात मनात ठेवायची. मागा, मनात मागा, खूप बदल पडेल. ओके. समोरच्या मैत्री होऊन नाही बोलायची. समोर जाऊन मागायची काही गरज नाही. समोर मागा, दॅट्स इट. म्हणजे तुम्ही छातीला करून आपटून बघा. मागवायचं.
हा, तुम्ही करून बघा. आता समजा मॅडमनी मुलाची क्षमा मागितली, आता त्याच्याशी बोला, तो किती चांगलं बोलतो बघा. मुंगूस आणि साप आहेत ना. नाही, मी त्या बाईला ताईला सांगेन, साप मुंगूस हा शब्द वापरणं बरोबर नाहीये. बरोबर नाही, खूप शत्रुत्व आहे ते. नाही खरंच नाही नाही आमचं खूप भांडणं होतं रोज. नाही खरंच. नाही, हो ताई, मी हा मोठा सिनियर आहे. साप मुंगूस हा शब्द हा. मला बरोबर वाटला नाही. हा शब्द सॉरी. काढून टाका, डिक्शनरी काढून टाका. साप चालेल. शत्रू हा फार मोठे शत्रू आहेत. मुलगा आणि आई फार प्रेमात जात आहे. पण आमचं तसंच होतं रोज, काय ना काय तो नाही काहीतरी नाही, चुका करतो, मी बोलत असते. काही असो, मुलगा आणि आईचं नातं आता प्रेमात रडतो, जात आहे. 18 वर्षाचा झाला ना तो रडतो. मी त्याला बोललं की कमी त्याला वाईट वाटतं. रडू रडू दे, ती रडणं बरोबर आहे, पण साप मुंगूसं नातं कधी बोलूच नका. शब्द काढून टाका डिक्शनरीतून. मी हम्म. सांगतो. बरोबर आहे सर? बरोबर आहे. सर बरोबर आहे? हा, बरोबर आहे, हो. परफेक्ट आहे, सॉरी. परफेक्ट आहे. परफेक्ट आहे ना, बस. काय आपल्या उच्चारांना तेवढंच महत्व आहे ना. आपल्या हा, उच्चाराचे व्हायब्रेशन लगेच समाजात जातात, लगेच कुठे युनिव्हर्स साप आणि मध्ये कुठे जातात. मुंगूस. आम्ही हा. सगळं सगळं बघितलेलं आहे. आम्ही शेतकरी. आम्ही हम्म. शेतकरी पेशाने. त्यामुळे माहिती आहे साप मुंगूस. बरोबर आहे. मग आता काय करा, आता तुम्ही माफी मागितली ना त्याची, मनातल्या मनात हृदयावर हात ठेवून, आता बोला बरं त्याला, तो किती चांगलं बोलेल बघा. आता मी आले पुण्यात, कल्याणला येईल उद्या. बरं, ठीक आहे. तुम्ही त्याला फोन करून बोलला तरी तो आता चांगलं बोलेल, माहिती आहे का. हो हो. हा, आलं लक्षात. तो इथे यशाच्या मार्गातला मोठा अडथळा म्हणजे या गोष्टीमुळं तयार झालेला प्रेरणेचा अभाव, उदासीनता. आपल्या मनात गिल्ट आला की आपल्या मनात उदासीनता तयार होते. आलं लक्षात. आणि आपण स्वतःला माफ न करता भूतकाळातल्या चुकांवरती अडकून राहतो. म्हणून स्वतःला स्वीकारणं, स्वतःला सेल्फ कॉम्पॅशन अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे याच्या थिअरीमध्येही सेल्फ कॉम्पॅशनला महत्व दिलेलं आहे. चूक झाली एखाद्याची तर तुम्ही काय करता हो त्याला. चूक झाली एखाद्याची तर काय करणार. क्षमा वीरस्य भूषणम, क्षमा अगदी हो. करायचे. मुलानं चुकला तर त्याला क्षमा करायची आपल्याला. बरोबर. मुलगा चुकला, तुम्ही रागावू नका असं नाही. आपण अँगरमध्ये बघितलेलं की रागवायचं आहे, राग नाही येऊ द्यायचा, ही आपली पॉलिसी आहे. तसं या भागामध्ये आता आपण म्हणणार की बाबा चूक झाली स्वतःकडून. मग स्वतःकडून चूक झाली तर काय करणार स्वतःला. समोरच्या माणसानं चुकला तर आपण त्याला क्षमा करतो की नाही. तसंच इथे आपण स्वतःला स्वतःपासून विभक्त करून क्षमा करायची. इफ यू डोंट फॉरगिव्ह युअर सेल्फ, जर तुम्ही स्वतःला क्षमा नाही केली, फार पुढची थिअरी आहे, मी तुम्हाला डेड एंड सांगतोय एकदम. ठीक आहे. म्हणजे पार्लेजी थेरपीचा हा एंड पार्ट आहे. आता ते सांगत बसलं तरी 5 तास लागतील, इतका डीप लेवलला आहे तो भाग. पण तरी सांगतो, थोडासा आमच्या गुरूंचं टीचिंग, भगवानांचं टीचिंग आणि तो कोणतं पुराण मृत्यूनंतर वाचतात ते, गरुड गरुड. 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 गरुड पुराण. या दोन्हीच्या रेफरन्सने सांगतो, अधिकृतपणे भगवानांच्या टीचिंग वरून सांगतो, जर तुम्ही स्वतःला माफ केलं नाही तर पुढच्या जन्मामध्ये तो आहे असं गृहीत धरून पुढच्या जन्मासाठी तुम्ही दुःख मागून घेताय. बरोबर. हा. तुम्ही स्वतःला क्षमा करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग काय करायचंय. सेल्फ कॉम्पॅशन, स्वतःवर दया दाखवायची, स्वतःला प्रेम करायचं, स्वतःला क्षमा करायचं. चूक होणं सामान्य गोष्ट आहे. बरोबर. पण अफर्मेशन द्यायचं स्वतःला, मी स्वतःला माझ्या चुकांसाठी क्षमा करतो. माझी किंमत माझ्या भूतकाळातील कृतीवर अवलंबून नाही. मी आत्तापासून शिकतो आणि अधिक चांगला होतो. आलं का लक्षात. जबरदस्त फरक पडतो. स्वतःला फॉरगिव्ह केला नाही तर दुःख कन्फर्म आहे. कन्फर्म आहे.
काहीही झालं तरी स्वतःला क्षमा करायची. पश्चाताप करायचा. मी मारलं मुलाला, खूप चुकलं माझं, मुलगा मला क्षमा कर. क्षमा मागा त्याच्या व्यक्तीची. इथं बसून मागा, काही त्याच्या समोर जाण्याची गरज नाही. इथे बसून मागा. काही असे असतात स्टबन लोक, ज्यांना होत नाहीये. माझ्याकडे सकाळपासून काउन्सिलिंगला एक जण होते, त्यांचे दुसरे म्हणजे सुरुवातीला आले, आता परत आज आले. ओके, तर हजबंड वाईफ रिलेशनशिपवर काउन्सिलिंग होतं. दोघेही यंग आहेत, म्हणजे हा 36, 37, ती 33 काहीतरी समथिंग, 33, 34. याचं सेकंड मॅरेज आहे, तरीही अजूनही एक्सटर्नल अफेअर्स करतो. मग तो म्हणजे ती अशी संतापली ना. मग हा स्टबन आहे थोडासा, हा नाही मान्य करत. म्हणजे हा वेडा आहे म्हटलं का ना चुकलं माझं, आता मला माफ कर म्हटलं ना, नाही करणार नाही यापुढे, असा टोन. आणि मग शेवटी त्याला थोडंसं ट्रान्समध्ये घेऊन जाऊन, थोडं मेडिटेशन टाईप मध्ये घेऊन जाऊन त्याच्या मनामध्ये तो गिल्ट बाहेर काढावा लागला, जो कव्हरिंग झाला होता सेल्फ इगो मध्ये. मग त्याला तो बाहेर काढायला लावला की यस, माग क्षमा, चुकलास ना, क्षमा माग. मग रडायला लागला थोडासा, त्याला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर. पण आधी कव्हरिंग मध्ये ऐकतच नव्हता, है ना, त्यालाच पुढे त्रास आहे. येते लक्षात? गिल्ट कुठे आहे? गिल्ट कुठे असावं असं वाटतं चक्रांमध्ये? आतमध्ये, मनामध्ये. हो, पण चक्रामध्ये कुठे आहे? चक्रांमध्ये मोस्टली अपराधीपणाची भावना ही स्वादिष्ठान चक्रावर येते. स्वादिष्ठान चक्रावरती. स्वादिष्ठान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र, जे उटी पोटावर असतं ना, नाभीच्या खाली 4-5 पोट, तिथे ही गिल्ट येतो. आणि गिल्ट तिथे आल्यामुळे, गिल्ट तिथं तयार झाला की ते स्वादिष्ठान चक्र डिफेक्ट होतं, डॅमेज होतं, संकुचित होतं. आणि मग ते झालं की माणसाच्या आयुष्यामध्ये उदासीनता चालू होते, डोपामाइन रिलीज व्हायचं बंद होऊन जातं, कारण स्वादच गेला आयुष्यातला. का? कारण गिल्ट आहे आपल्यामध्ये. येतं लक्षात? म्हणून नेहमी म्हणायचं की गिल्ट आला की हा बाबा ठीक आहे, आलाय, मला झालंय माझं, पण मी स्वतःला क्षमा करतो. भूतकाळातील चुका या मी स्वीकारतो, स्वतःला माफ करतो, ऍक्सेप्ट करतो आणि कमिट करतो की अशा प्रकारची चूक परत करणार नाही. आणि ज्याला कोणाला त्रास झालेला आहे, हे खरंच सांगतोय, तुम्ही इथं बसून करा. आता मी तुमच्या मुलाचं उदाहरण दिलं. तुम्ही आता जेव्हा कधी त्याला फोन करणार आहात, तुम्ही म्हणा मनातल्या मनामध्ये, मी चुकलं, मी स्वतःला क्षमा करते, बाळा मी तुझी माफी मागते, परमेश्वरा माझ्याकडून थोडंसं हे जे चुकलं जातंय तत्कालीन परिस्थिती मनस्थितीमुळे, त्याबद्दल तूही मला क्षमा कर. आणि त्याची मनातून क्षमा मागा. मी त्याला समोर जाऊन मनाच म्हणत नाही, सॉरी म्हणायची गरजच नाही समोर जाऊन. तुम्ही त्याला फोन करा, 2 मिनिटांनी तुमचं हे शॉर्ट मेडिटेशन 1 मिनिटाचं संपल्यानंतर त्याच्या बोलण्यामध्ये किती फरक पडतो तुम्ही मला सांगा होता. इतकी गॅरंटी देतो मी. खरंच पण आतून पण वाटतंय असं की सगळं क्लीन झालंय. हे फक्त तुमच्यात फरक नाही पडत, मी तुम्हाला त्याचा इफेक्ट तिकडे पडलेला सांगतोय. तुमच्यात तर फरक पडलेलाच आहे, कारण तुम्ही स्वतः हा, मेडिटेशन करता. मला जाणवतं, त्याला पण जाणवलं. हा, त्याला पण तिकडे फरक पडेल हे सांगतोय. हे एनर्जीचा लॉ आहे की तुम्ही इथून बोलता काहीतरी, तिकडे फरक पडतो. हा एक्सपेरिमेंट केलेला होता जपान आणि साऊथ आफ्रिकामध्ये. 2 माणसं ठेवले होते आणि 2 माणसांना, दोघांना एकच विचार करायला लावला, तर दोघांच्या ईसीजी, ईईजी हे दोन्ही सारखे निघाले होते. दुसरा एक्सपेरिमेंट केला होता, 2 रूम मध्ये 2 लोक बसवले होते, 2 लोक एकमेकाला ओळखत नाही, आणि या माणसाला सांगितलं की त्या माणसाविषयी चांगलं बोल.
ज्यावेळेस या माणसाला सांगितलं की जो तुला फोटो दाखवलाय त्याच्याविषयी चांगलं बोल, त्याचा ब्लड सॅम्पल घेतलं तर तो एकदम डिसेंट फ्लो होता, नॉर्मल फ्लो होता, काही फरक नाही, म्हणजे एकदम स्मूथ ब्लड फ्लो चाललो होता. त्याच्यानंतर 2 मिनिटांनंतर याला सांगितलं की तू त्याला शिव्या घाल. त्याने याला शिव्या घातल्या आणि तिकडं त्या माणसाचा ब्लडचा फ्लो हा टर्ब्युलन्स फ्लो झाला. म्हणून लोकांचे विचारतात ना लोक, त्याच्या वाईट विचाराचा आपल्यावर फरक पडतो का? हो, पडू शकतो. कधी? जर तुम्ही स्ट्रॉंग नसाल तर. आणि म्हणून सगळ्या साधनामध्ये मी तुम्हाला स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतोय. करा, मेडिटेशन करा, श्रीयंत्राचं ऊर्जा घ्या शरीरामध्ये. त्या आपल्या याच्यात खडकमालामध्ये घेतलं ना आपण, सगळी ऊर्जा घ्या, शक्ती घ्या आणि स्ट्रॉंग व्हा. म्हणजे तिकडे त्याने कितीही निगेटिव्ह विचार केला तरी तुमचा फ्लो बदलणार नाही. हे नाही, मग आपला सायंटिफिक. काय संबंध सर, आपला काय संबंध नसताना त्याही जर आपल्याला हे केलं, वाईट विचार केला, तर आपल्याला काय संबंध येतो? आता या 2 लोकांचा करतात काही लोक, संबंध नव्हता अरे ना. तेवढं कसं हा, चांगलं. नाही नाही, पण एखाद्या व्यक्तीचा आपला काय संबंधच नाहीये, आपण आपलं असं सहज चाललंय आणि त्याने जर आपल्या शिवाय घातल्या तर आता आपल्याला काय फरक पडणार आहे? एनर्जी, तेच ते उदाहरण त्याचंच दिलं मी, की हा मनुष्य या माणसाला ओळखत नाही, फक्त फोटो दाखवला आणि तो त्याला शिव्या घालतोय. काय नालायक आहेस, बिंडोक आहेस, यू ब्लडी फुल, वेअर आर यू सिटिंग, व्हॉट आर यू डुईंग, हेल टू गो टू हेल, असं काही काही शिव्या घातल्या आणि तिकडे त्याचा फ्लो बदलला. फरक तुम्हाला फिजिकल लेवलला इमिजिएट दिसणारच नाही, पण तुमच्या इनर कॉन्शियस मध्ये तो फरक झालेला असतो. मी तुम्हाला अनोळखी माणसाच्या तिथं बसा, तो काहीतरी लिहितोय, एक्सपेरिमेंट करून बघा. ज्याला तुम्ही ओळखत नाही अशा माणसाला दूरवर बसा, ठीक आहे, त्याला काहीतरी लिहायला लावा, दुसरं कोणाला तरी सांगून त्याला काहीतरी लिहायला लावा. ओके, तुम्ही त्याला काहीतरी लिहायला लावलात ना, तुम्ही इकडे त्याच्याविषयी चांगलं बोला आणि त्याचं हँड रायटिंग बघा. हे तर मी कित्येक वेळेस पॅरेंटिंगच्या वर्कशॉपमध्ये करायला लावतो. तिथं तर ओळखीचे आहेत, मुलाला आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्याला इथं बसून शिव्या घाला, त्याचं हँड रायटिंग बदलतं, 5000% बदलतं. अनेक शब्द असे वेडेवाकडे होतात. र उगीच खाली जातो, क काहीतरी रेष पण वाकडी येते. आपली काय चुकी नसताना, चुकी आपली नसताना चुकी नसताना नाही तर पण एनर्जीचा प्रगती फरक बघून पण लोक पडतो. वाईट बोलतात ना, मग त्याला पण फरक पडतो बराच. खरं काय काय? प्रगती बघून पण लोक वाईट बोलतात. आपली म्हणूनच प्रगती झाली असं प्रोटेक्शन, पण लोक बोलतात. पण म्हणूनच हा, तुमचा ऑरा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. अनुभव मोठा आहे तुम्हाला. आपल्या देशाचे पंतप्रधानांना का नाही फरक पडत? एवढे लोक त्यांच्या नावानं काही काही निगेटिव्हिटी टाकतात तरी. खरंच आहे. हा, नाही तर बिकॉज ऑफ हिज ऑरा. त्यांचा फक्त ऑरा हा जबरदस्त असल्यामुळे त्यांना फरक नाही पडत. आणि बाबाजींनी त्याला निवडले सध्या महाअवतार सगळे म्हणून, त्यामुळे लॉ काय. ऑफ अट्रॅक्शन वगैरे सगळे काम करतात जेव्हा तुमचा ऑरा वाढतो. ते बाकी सगळी थिअरी आहे ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन, योगा, यू गेट व्हॉट यू हॅड, मॅनिफेस्टेशन, हे सगळं तेव्हाच होतं ज्यावेळेस तुमची ऊर्जा वाढलेली असते. म्हणून तुमची ऊर्जा वाढवण्यावर फोकस करा. तुमची ऊर्जा वाढवा. 10,000चं मशीन घ्यायला आलेला मनुष्य 1,00,000ची घेऊन जातो, कारण तुमचा ऑरा तेवढा बदलतो. आलं का लक्षात? संपुटिक श्रीसूक्त केलंय ना दोघींनी पण, शिल्पा मॅडमनी आणि यांनी? हो सर. वाचताय रोज? हो हो नाही वाचत. नमस्ते. तुमच्या बोलण्याचा टोन पण आणि नाही सर, आज 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 ब्रेक झालाय. रोज कंटिन्यू झाल्यापासून होते, पण आज माझं पिरियड्स मुळे मी इथे आणलं पण नाही ते, आणि म्हटलं की परत करेल मी. काही हरकत नाही. आजच मोबाईलवर पिरियड्स आले ना, आहे, म्हणून मग नाही मी. पिरियड्स असताना पण वाचन करायला काही हरकत नसते. चालेल, करेल मग आज पण. हा, आज पण ती करेल. आई कारण आहे, की ते करूनच मी क्लासला बसते. कारण ती आई आहे. आई मुलाला कपडे घाण झालेत, शी करून आलाय, शू करून आलाय म्हणून दूर लोटत नाही. म्हणून आपण सांगतो ती महा आदिमाता आहे. आपल्या सगळ्यांची उत्पत्ती तिच्याच योनीतून झालेली आहे. खडकमालामध्ये सांगितलं ना आपण, श्रीयंत्रामध्ये, हा जो भाग आहे, शेवटचा जो त्रिकोण, त्याला ब्रह्मांड योनी म्हणतात. तिथून सगळ्या ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे. मग आईला पण पदर आहेच ना. मग ती कसं पदर असलेलं आहे ना, बरोबर नाही नाही हे कर म्हणून. मग मंदिरात जायचं का सर आम्ही बरोबर. पिरियड असताना पण?
दॅट डिपेंड्स अपॉन दॅट टेम्पल्स पॉलिसी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे का जाऊ नये याच्या पाठीमागे सायन्स असा आहे की ज्यावेळेस रजस्वला असते स्त्री, त्यावेळेस तिची ऊर्जा डाऊन झालेली असते, इम्युनिटी सिस्टीम डाऊन झालेली असते, रेजिस्टन्स पॉवर कमी झालेली असते, विकनेस आलेला असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मंदिरात गेला तर मंदिर हे सगळी कलशाच्या खाली आहेत, मंडपात नाहीये कुठं मंदिर, कलशाच्या खाली आहे. पहिली गोष्ट, कलशाच्या खाली असल्यामुळे तिथं एनर्जी 3 टाइम्स देव नसला तरी वाढलेली असते. मी काय म्हटलं, हे हा पण विज्ञान आहे की जिथं पिरॅमिड टाईप आकार असतो ना, तिथे ऊर्जा वाढलेलीच असते, 3 टाइम्स वाढते डिवाइन एनर्जी. आणि मग कदाचित ती ऊर्जा घ्यायची तुमची क्षमता नसेल म्हणून जायचं नसतं. हे सायन्स आहे त्याच्या पाठीमागे. आणि प्लस लोकांचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात. येतंय लक्षात? तो या गोष्टीची काळजी घ्यायची. मग काय करायचं? तर मी आपला संडेला येऊ ना मग? या ना, त्या लकडीपूल विठ्ठल मंदिरात झालं कन्फर्म. कन्फर्म झालं, पण माझं हो बोलल्यामुळे हो, मी विचारत 6 होते ते काय. 8:30 ठेवणार आहे, 6 ते 8:30. हा, त्या मंदिरामध्ये मंदिरात जाऊ नका, कारण आज बुधवार, गुरुवार, शुक्रवार 5वा दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. तिथलं देवस्थान जागृत आहे, तिथल्या देवस्थानाला चालत नाही. तिथं कुणी पिरियड असलेली महिला गेली तर तिथं साप येतो लगेच. आता तो कसा येतो काय नाही ते मला नाही माहिती, पण येतो. याला मला नाही विश्वास चालत. नाहीये. नाही, एक हा? ट्रस्ट आय नॉट ट्रस्ट. मी नाही विश्वास करत. चालत नाही तिथं. मी बघा विश्वास करत नाही. बघा, हा श्रद्धेमधला अंधत्व झालं. पण तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की कुठली हा, पिरियड्स असलेली बाई आली की आमच्याकडे साप येतो. आता ठीक आहे बाबा, येतो तर येतो, खोट आहे. आपणही त्याला मानत नाही. कोण बाई, कुठली तरी महिला आली, पण आता ते म्हणतायत ना, ओके. पण आपण काय केलेलं आहे माहितीये का, मंदिरात न घेता मंदिराचं जे बाहेरचं सभागृह आहे, ज्याच्यात मंदिरात जावं लागत नाही, तिथे आपण क्लास घेतो. चालेल. हा, कारण मी त्यांना सांगितलं, मी मंदिरामध्ये जर देवाच्या समोर जर मी कीर्तन केल्यासारखं क्लास घेतला तर मी कोणाला चेक करत बसणार आहे, कोणाला विचारणार आहे, कोणाला सांगणार आहे बाबा तुमचे पिरियड असतील तर येऊ नका म्हणून. आम्ही बाहेर घेतो क्लास. सो बाहेर म्हणजे त्यांचंच, त्या संस्थेचं सभागृह आहे, तिथे क्लास होतो. ओके. मग काय, खोल अर्थपूर्ण विचार ठेवायचा, भूतकाळातील चुका स्वीकारून स्वतःला माफ करायचं, समोरच्याची क्षमा मागायची. आलं का लक्षात? मग तुम्ही त्याच्यातून बाहेर पडायला सुरुवात होते. ठीक आहे. मधलं बोट वाकवायचं आणि अंगठ्याच्या मुळाशी घ्यायचं किंवा अंगठ्याने मधलं बोट दाबायचं. पृथ्वी, परत जल, सांगा ना सर. अग्नी, वायू हात थोडं वर घ्या. ही शून्य मुद्रा आहे. मध्यमा वाकवून अंगठ्याच्या मुळाशी लावायची. ही शून्य मुद्रा तुम्हाला तुमच्या मनातील भावना कमी करते, कुठलीही अपराधाची भावना कमी करते. म्हणून कुणाची क्षमा मागताना एकतर असं नाहीतर असं, किंवा त्याची क्षमा मागताना हे हात ते जोडा. सर कळणार नाही कोणाला. आपण स्वतःच मागत असेल तर हे बेस्ट, कुठे पण मागू शकतो म्हणजे. हा हा, जिथे तुम्ही एकटं करताय तिथं सरळ सरळ बाबा माझं चुकलं, मला क्षमा कर. आणि जिथं वाटतंय तिथे शून्य मुद्रा, अंगठा मधलं बोट इथे घ्यायचं आणि अंगठ्याने दाबायचं, अंगठ्याच्या मुळाशी. ठीक आहे. शून्य मुद्रा जबरदस्त आहे. शून्य मुद्रा ही तुम्हाला शून्यात घेऊन जाते, क्षमाभाव जागृत करते, जुन्या भावना, मानसिक संतुलन, मानसिक ओझं, संतुलन
मानसिक ओझं कमी करते. या सगळ्या गोष्टी आहेत. बघा. काय क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? हो सर. हो सर, हो. मागे कुठेतरी ही मुद्रा घेतली होती का आपण? कधी सांगितली होती हृदय मुद्रा? कुठल्या आपल्या क्लासमध्ये नाही ना घेतली हृदय मुद्रा? नाही. हृदय मुद्रा काय आहे? गिल्टचा भाव काढण्यासाठी. ती पण छान आहे. अपराधीपणाचा भाव काढताना हृदय मुद्रा ही ऍडव्हान्स मुद्रा झाली. अलग लक्षात. ही थेट अनाथ चक्राशी रिलेटेड आहे. बरोबर. सेल्फ कॉम्पॅशन, स्वतःला क्षमा करणं, स्वतःच्या विषयी दयाभाव उत्पन्न करणं, याच्यासाठी ही मुद्रा जबरदस्त आहे. काय करायचं? हे बघा, पहिलं बोट अंगठ्याच्या मुळाशी धरायचं. काय करायचं? पहिलं बोट अंगठ्याच्या मुळाशी धरायचं. धरलं. नंतरचे जे दुसरे दोन बोट आहेत, कोण बोलतंय जरा म्यूट करता का प्लीज? म्यूट करा, म्यूट करा. हा, पहिलं बोट अंगठ्याच्या मुळाशी धरायचं. त्याच्यानंतर जे दोन बोट आहेत, मधलं बोट आणि अनामिका, ही अंगठ्याला स्पर्श करायची आणि करंगडी बाहेर काढायची. हृदयाचा आकार तयार झाला का बघा. हो. हा, ही झाली हृदय मुद्रा. दोन्ही हाताच्या हृदय मुद्रा करायच्या, कोणालाही कळत नाही. जोडू नका एकमेकाला. जोडण्याने वेगळी मुद्रा तयार होते, जशी आज काल आपण बघितली अशी मुद्रा. पण या जोडल्या की याची मुद्रा वेगळी होते. याला नृत्याच्या प्रकारात सिंह मुद्रा पण म्हणतात. काल घेतली होती ना आपण ही. या दोन जोडल्या तर उन्मादिनी मुद्रा होते. ही सिंह मुद्रा जेव्हा कधी तो असा सिंहाचा भाव असतो, ए गिरी नंदिनी, त्यावेळेस या मुद्रा केल्या जातात. ठीक आहे. ही हृदय मुद्रा करायची. दिसली सगळ्यांना? जमली का सगळ्यांना, प्रत्येकाला व्यवस्थित? हो बाई, बरोबर आहे. एक मिनिट. हा बा, क्लिअर दिसत नाही इथे आपण. करंगळी बाहेर धरली, पहिलं बोट अंगठ्याला स्पर्श केलाय, बरोबर. हो. परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. येस. ओके, थँक्स. हा, अशी हृदय मुद्रा करायची. आणि मग ही हृदय मुद्रा झाली की पण हात कसे ठेवायचे सर? असे की असेच? कसेही ठेवा. हात तुम्ही कुठे ठेवता त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही मांडीवर ठेवा, तुम्ही चेअरवर ठेवा, सोफ्यावर ठेवा, है ना. हात कुठेही ठेवा. हात कुठेही ठेवले तरी मुद्रा हाताची तीच आहे ना, हृदय मुद्रा. आलं लक्षात? हो. आता ही हृदय मुद्रा केल्यानंतर पुढे अधिक हृदयावरती केंद्र करायचं, म्हणजे लक्ष पूर्ण हृदयावर आणायचं. बरोबर. आणि मग मी स्वतःला क्षमा करत आहे, मी मनुष्य आहे. पण हे वाक्य टाकणं गरजेचं आहे, तत्कालीन परिस्थितीनुसार व माझ्या मनस्थितीनुसार मला तो निर्णय घ्यावा लागला, पण माझ्याकडून चूक झाली. मी स्वतःला क्षमा करते. ज्या माणसाला त्रास झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन, बाबा माझं चुकलं, मला खरंच क्षमा कर. आणि मग परमेश्वराला, हे परमेश्वरा, कृपया तू मला माफ कर देवा, याच्यापुढे मी चूक करणार नाही, पण तू आता त्याचा चार्ज घे. तू पहा की मी करणार नाही. आलं लक्षात? आता याच्यासाठी प्राणायाम.
हे एक असं प्राणायाम आहे की जे तुमचं अनाहत चक्र तर ऍक्टिव्ह करतच, परंतु हृदयातही कंपन क्रिएट करतं आणि इथं कपाळातलंही फोरहेडलाही कंपन क्रिएट करतं. याच्यामुळे इमोशनल ब्लॉक दूर होतात, चक्र ऍक्टिव्ह होतं, अनाहत चक्र ऍक्टिव्ह होतं. कोणतं प्राणायाम असेल? साऊंड काढायचा आहे त्याच्यात, आवाज करायचा आहे. आवाज येतो त्याच्यामध्ये चांगला. काल आपण बघितला, काल असं केलं. आज भ्रामरी करायचं. भ्रामरी येतं ना सगळ्यांना? हो येतो. हा, मग भ्रामरी प्राणायाम करा. आणि भ्रामरी प्राणायाम केलात की तुम्हाला स्वतःच्या मनातला गिल्ट हा सगळा निघून जायला मदत होते. कसं करतात भ्रामरी? एकदा दाखव. अंगठ्याने कान बंद करायचे, पहिल्या बोटाने डोळे बंद करायचे, तिसरं बोट मधलं बोट नाकावर ठेवायचं, चौथं बोट ओठांवर ठेवायचं, खाली करंगळी खाली राहते. लक्षात? चांगल्या जागी सर बसायचं. परत करा ना. सर परत करा ना प्लीज. हात घ्यायचे वर, आपल्या खांद्याच्या शोल्डरला असे घ्यायचे, खांद्याजवळ आणायचे, जवळ आणायचे. त्याच्यानंतर अंगठ्याने कान बंद करायचे, इंडेक्स फिंगरनी फोरहेड, मिडल रिंग आणि हे डोळ्याच्या वर आलं का लक्षात? कान बंद करायचे, डोळे बंद करायचे, नाक बंद करायचे. आता याच्यामध्ये कसं आहे की काही जण नाक बंद करा म्हणतात, काही जण नाक करू म्हणतात. पण नाकातून श्वास आत घ्यायचा, कानाला दाबायचं आणि बंद तोंडातून गुंजन करत मधमाशासारखा आवाज काढायचा. बरोबर आहे ना? कसं? तुम्ही इथे काय होतं माहितीये का? एक वेगळाच भाग सांगतो याच्यात काय होतं ते ऍक्च्युली. याच्यामध्ये ना हा जो ध्वनी आहे ना, तो ब्रह्मांडाचा ध्वनी आहे. ओम नाही आहे ब्रह्मांडाचा ध्वनी, हम आहे. कारण ओमचा बीज मंत्र हम आहे. तर हा जो ध्वनी आहे तो ब्रह्मांडाचा आहे. मग होतं कसं की तुम्ही सर्व इंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना बंद करता, कान बंद करता, डोळे बंद करता, तोंड बंद असतं आणि नाकातून श्वास घेऊन नंतर आता तुम्ही बघितलं असेल तर मी आवाज काढताना असा हालत होतो. ते हालणं पण महत्वाचं आहे. आलं का लक्षात? बरेच जण, काही जण असं शांत करतात, पण असं हल्लं तर ते खूप इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे. ताणतणाव कमी, मानसिक लक्ष, भावनिक संतुलन, ब्लड प्रेशर नॉर्मल, या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यातून. एकाग्रता वाढते. ध्यानासाठी उत्तम तंत्र आहे. इमोशनल बॅलन्सिंग होतं. आतमध्ये जे तयार झालेलं आहे ना गिल्ट, तो बघा शांत होतो. करा एकदा.
2 मिनिटासाठी जग असं स्तब्ध होऊन जातं. 2 मिनिट कुठं 20-25 सेकंद है ना. आता फक्त एक काम करायचं, भ्रामरी करताना आपण हे जे इथं कपाळावर बोट ठेवलेले असतात ना, तर या 2 बोटाच्या मध्ये लक्ष द्यायचं. म्हणजे आज्ञाचक्रावरती. अजून छान वाटेल. आलं लक्षात? क्लिअर आहे? या प्राणायामचा जर आपण पूर्ण मुद्रा प्राणायाम मध्ये जर आपण देऊ शकलो, हे करू शकलो, तर मानसिक परिवर्तन नक्कीच घडतं. बरोबर सर. आहे की नाही? म्हणजे हो. स्वतःला माफ करा, भावनिक ओझे काढून टाकून द्या, सेल्फ कंपॅशन लक्षात राहू द्या, भ्रामरी प्राणायाम करा, हृदय मुद्रा करा, ध्यानाचा सराव करताना म्हणजे जे आपण मेडिटेशन प्रॅक्टिस म्हणतो बघा, एक झालं प्राणायाम, हो. एक झालं आपण हो. घेतो ते लॉंग मेडिटेशन. आता आजचं मेडिटेशन कोणतं हो. आहे? स्वक्षमाभाव मेडिटेशन. ओके, तर कुठलं कुठलं सांगतो ना घेताना. तर हे हे ध्यान जे तुम्हाला सहज करता येईल, हृदयावर हात ठेवायचा, स्वतःला क्षमा करायची, समोरच्याला क्षमा करायची, एक हात हृदयावर ठेवा, एका हातात हृदय मुद्रा करा किंवा अपान मुद्रा करा, शून्य मुद्रा करा. स्वतःला क्षमा करा, समोरच्याची क्षमा मागा, परमेश्वराची क्षमा मागा. बरोबर? आणि म्हणा की स्वतःच्या चुकांसाठी मी स्वतःला क्षमा करतो, पुढे जातो, त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे मी केलं, ठीक आहे, पण मी ते ऍक्सेप्ट बरोबर करतो. आणि मी बरोबर सर. मागे काय केलं त्याच्यावरून माझ्या क्वालिटी ठरत नाहीत. मी मागे केल्या असतील चुका, पण त्यावेळेसच्या होत्या त्या. म्हणजे याचा अर्थ मी एक चूक केली म्हणून मीच खराब आहे असा भाग नाहीये. असे बरोबर. मनाला वाटतात ते अफर्मेशन देत राहायचे. हो. अगदी खरं सर. असं येतं मनात, पण मग हा, यायचं आधी असं मनात, मग असं वाटायचं, अरे पण केली ना चूक, हो मग आता केली. काय असं वाटायचं. पहिले असं आता नाही वाटत आहे, ह्याच्या आधी हा हा हा, कालपर्यंत. बर, काही हरकत नाही. कालपर्यंत आज नाही. बर, श्लोक कोणता आहे? श्लोक भगवान महावीरांचा संदेश कोणता आहे? क्षमा वीरस्य भूषणम. तुम्ही स्वतःला क्षमा करणं हीच मोठी वीरता आहे. बाकीच्यांना क्षमा करणं मागणं तो भाग वेगळा. आधी स्वतःला क्षमा करायलाच मोठं मन लागतं. आलं का लक्षात? तो श्लोक नेहमी हो. लक्षात ठेवायचा. क्षमा वीरस्य पूर्णम. क्षमा ही वीराचे, शूर लोकांचे बरोबर. आभूषण आहे. स्वतःला आणि इतरांना माफ करणे हे कमकुवतपणा नाही, तर शक्तीचं प्रतीक आहे. आलं लक्षात? हो सर. गुड. हो सर. बरोबर. आता क्षमा करणार कोण आहे हो? देवता कोण असेल? देवी आहे. चला, कोणती देवी क्षमा करते? तुमच्या अनेक चुकांना क्षमा करणारी देवी कोणती आहे? आपल्या, तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या. असं म्हटलं जातं की श्री लक्ष्मी ही फक्त धनाची नाही, तर सौभाग्य, सौंदर्य, समृद्धी आणि ऐश्वर्य. आत्मस्वीकृतीची देवी आहे. जर आपण स्वतःला क्षमा नाही केली, तर मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की दुःख, सफरिंग हे तुमच्या वाट्याला 5वीला पुजलेलं आहे. येणारच येणार. कितीही नाही म्हटलं तरी ते येणार. येन तेन प्रकारे. आणि या जन्मात नाही आलं तर पुढच्या जन्मात येणार. तर पुढच्या जन्म आहे या गृहिताप्रमाणे चाललं. आलं लक्षात? कारण काय माहितीये का, आपलाच अपराधी भाव. मी असं म्हणतो देव कुठंच नाहीये. चला,
देव कुठेही नाही या भावनेमध्ये आपण काम करू. मग माझ्या मनात अपराधीपणाचा भाव आहे ना, पण डिव्हाइन आहे, डिव्हाइन एनर्जी आहे. मग जर माझ्या इथल्या बोलण्यामुळे तिकडलं हँडरायटिंग बदलतं, तिकडं ब्लड प्रेशरचा ब्लडचा फ्लो टर्ब्युलन्स होतो, माझ्या इथल्या निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह बोलण्यामुळे फरक पडतो, तर मग माझ्यावर फरक पडणार नाही का? माझ्यावर तर आधी फरक पडेल ना. मग तो जो फरक माझ्यावर पडणार आहे तो जास्त आहे. आणि म्हणून कुठेतरी आपण नकारात्मकतेला आकर्षित करतो गिल्ट मध्ये गेलो की. त्यामुळं स्वतःला क्षमा करायची. आलं का लक्षात? मग ते आपलं करावं तसं भरावं, काहीतरी केलं असेल मागे म्हणून भोगावं लागलं. काही नाही भोगावं लागत जर तुम्ही स्वतःला क्षमा केलं तर. हे लक्षात ठेवा कधी पण. फक्त स्वतःला आधी क्षमा करत चला. सगळ्यांची क्षमा मागा, सगळ्यांना क्षमा करा. क्षमाष्टकातले 3च पार्ट सांगतोय मी. अजून 5 पार्ट आहेत. सांगत बसलो तर 5 तास लागणार आहेत अजून. आलं का लक्ष? क्षमा करा, क्षमा मागा आणि स्वतःला क्षमा करा. ते मिच्छामी दुक्कडमचा एक प्रोग्राम असतो माहितीये ना, ऐकलंय? हम आपने हो सर, तन हो. मन धन से सबकी क्षमा मागते. हा काय म्हटलं? अगर ह्या वर्षी जर वर्षभरामध्ये कोणाला मन दुखलं असेल, त्रास दिला असेल, मला क्षमा करा. हे त्यांच्यामध्ये एक प्रोग्राम असतो, 1 दिवस असतात, 3 दिवस का 2 दिवस असतात ते. तर ते सगळीकडे मेसेज पाठवतो, व्हॉट्सअपला वगैरे पाठवतात ते लोक. बरोबर आहे. सिंधी आणि मारवाडी लोकांचं असतं. हा, जैन लोकांचं असतं, जैनांचं पण असतं, सिंधी लोक पण जैनांचं असतं ते. मिच्छामी दुक्कडम आहे जैन धर्मामधला आहे. ओके. जैन धर्माचं. जैन धर्माचे लोक मग गुजराती असो, मारवाडी असो, महाराष्ट्रीयन असो, साऊथ इंडियन असो, कुणी असो, बेसिकली महावीरांना किंवा जैनांच्या 24 तीर्थंकरांना फॉलो करणारे, नमोकार मंत्र म्हणणारे सगळे पाठवतात. बरोबर. मी एका मंदिरामध्ये कार्यक्रम घेतला होता क्षमावलीचा, त्याला क्षमावली पण म्हणतात. मिच्छामी दुक्कडम गुजरातीमा, मराठीमध्ये क्षमावली. मी तिथं आधी स्वतःला क्षमा करायला लावली. अख्ख्या सगळ्या बायका धाय मोकलून रडत होत्या. कार्यक्रमाला एक 200-300 लोक होते. कोथरूडच्या मंदिरामध्ये कार्यक्रम घेतला होता. आणि त्यातल्या जेवढ्या महिला होत्या ज्यांनी सुनाला त्रास दिला केलं, त्या सुनेची क्षमा मागायला लावली आणि मग स्वतःला क्षमा करायला लावलं. क्षमा 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 क्षमाशिवाय काही नाही. ठीक आहे. मग हे क्षमा करणारी जर प्रॉब्लेम आला आपणाला, तर तो प्रॉब्लेम येतो आपल्या समृद्धीमध्ये, आपल्या 8 ऐश्वर्यामध्ये. आणि मग हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून स्वतःला क्षमा केलं की आपल्या समृद्धीत प्रॉब्लेम येत नाही. म्हणजेच समृद्धीची देवता ही आपणाला स्वतःला क्षमा करण्यासाठी मदत करते. समृद्धीची देवता कोण? महालक्ष्मी. म्हणून महालक्ष्मी देवी सौंदर्य, सौभाग्य, संपन्नता, समृद्धी आणि आत्मस्वीकृतीची देवी आहे. म्हणून माणूस स्वतःच्या चुकांना क्षमा करून, माफ करून समृद्धीकडे वाटचाल करतो. आलं का लक्षात? मग इथं तुम्ही म्हणू शकता की यस, क्षमा केला. मग क्षमा केलं म्हणून तो देवी बघायची, महालक्ष्मी देवी, आणि मग ती येत आहे, ती तुम्हाला क्षमा करत आहे आणि मग तुम्ही स्वतःला क्षमा केलेली आहे. असं सगळं व्हिज्युअलाइज करू शकता. स्वतःला क्षमा करणं म्हणजे आत्मस्वीकृती, समृद्धी आणि आंतरिक सौंदर्य वाढवणं. गिल्टमध्ये, शेममध्ये माणसाचा चेहरा बघा वाटत नाही, इतका खराब होतो. इतकं चेहऱ्यावरती ते म्हणजे हे असतं, फुल एनर्जी डाऊन होते. मग आता महालक्ष्मी देवता आहे तर मंत्र कोणता असणार? महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र चालतो. ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणा, है ना. फार नाही तर नाही, ओम श्री महालक्ष्मी नमः म्हटलं तरी चालतं. काय राहिलं अजून? मुद्रा झाल्या, ऍडव्हान्स मुद्रा झाली,
प्राणायाम झालं, थेरी झालं, मेडिटेशन झालं, म्हणजे फास्ट मेडिटेशन. आपण अजून तो मेडिटेशन घेतलाच नाही. कुठला? जो आपला भाग आहे त्याला अजून आपल्याला घ्यायचा आहे. तो कुठला? स्वक्षमा भाव ध्यान. आता कालचं कसं होतं, भीतीसाठी अभय प्राप्ती ध्यान होतं. आज स्वक्षमा भाव ध्यान आहे. तर कालचं क्लिअर? खरंच असं वाटलं की अभय आहे कोणासाठी. खूप छान वाटलं का. हो ना? कालचं कोणतं हम्म. भीतीवर होतं ना? अभय प्राप्ती ध्यान. अभयदा हा. आता आजही स्वतःला क्षमा करा. हो, ते स्वक्षमा पण ध्यान. छान आहे. मला असं मुलाचाच फोन आला सर क्लास चालू असताना. आला हा. बघा. तुम्ही खूप छान बोलला असताल आता. हा मी त्याला म्हटलं की माझा क्लास नंतर फोन कर. हा, बाळा म्हटलात. हा. बढिया. ठीक आहे. तर एवढा सगळे फरक पडतात, अप्रतिम फरक पडतात. तुमचे इमोशन्स बदलले की अख्ख्या जगाचे इमोशन्स बदलायला लागतात, असंही म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, चालेल. काही शंका अजून? राऊत सर? म्यूट आहात, म्यूट आहात. दोन मॅडम नाही आहेत. दोन नाही मॅडम सर आहेत. काही का शंका नाही. का असलं तुम्हाला फोनवर बोलेल मी. फोन केला काही तुम्हाला हरकत फोन. काही हरकत नाही. ठीक आहे. बॉम्बेला भेटायला या. मुंबईला ते भेटायला या मला. मुंबईला खूप लोक मागे लागले आहेत, गेली कित्येक वर्ष मी झालं. खास त्यांना भेटायला आले. हा? वाह, क्या बात आहे. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये नव्हते पण आले तरी पण म्हटलं की अरे सरांना बापरे. भेटायचं जाऊ. हो हो, रविवारचाही प्रोग्राम येतो, कार्यक्रमही होत आहे. हा म्हणूनच रविवारचा प्रोग्राम भेटेल. आणि उद्या क्रिसमसही एमजी रोडवर फिरता येतं. छान. ठीक आहे, चालेल. सो आपण आता थेरॉटिकल पार्ट थांबवूया, मेडिटेशन घेऊया. ओके. आता स्वक्षमा भावचं हो मेडिटेशन म्हणजे सर. याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्या चुका आठवायच्यात, काय काय चुकलं. आणि या मेडिटेशन मध्ये मुद्रा केली नाही तरी चालेल, पण लक्ष्मी मातेला बोलवून आपण स्वतःला क्षमा करायची. आधी स्वतःला क्षमा करायची. ठीक आहे. हो सर, ठीक आहे. ठीक आहे. तो आता थेरॉटिकल भाग, एक्सप्लेनेशन आपण इथंच थांबू, मेडिटेशनला सुरुवात करूया.